हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते. तर आज मी तुम्हाला सविस्तर पायपिंग कशी करायची ते शिकवणार आहे. 1.25 इंचाची पट्टी घ्यायची पायपिंग करायला आणि क्रॉस पट्टी काढायची. नॉर्मली क्रॉस असली तरी चालते. व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची. जेवढी आपल्याला लांब पट्टी काढता येईल तेवढी पट्टी काढण्याचा प्रयत्न करायचा. जेणेकरून जॉईंट कमी येईल. जॉईंट तर जास्त असली तर पायपिंग जरा व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळं पूर्ण असा अखंड असा कपडा निघला तरी व्यवस्थित पायपिंग एकदम मस्त येते. पूर्ण गोल गळ्याची पायपिंग आहे. पायपिंगसाठी 1.25 इंचाचाच कपडा काढायचा. एकदम सविस्तर. काय काय मैत्रिणींची बघा पायपिंग गोल येत नाही, चपटी येते. तर ते चपटी कशामुळं येते ती पण मी एकदम सोप्या पद्धतीने सांगते. चला, दोन्ही सरळ पट्ट्यावर एकावर एक ठेवून घ्यायची आणि क्रॉस कटिंग करून घ्यायचं. क्रॉस कटिंग झाल्यानंतर आपल्याला जॉईंट द्यायची. तिथं व्यवस्थित अशी क्रॉस शिलाई मारून घ्यायची. सिंगलच शिलाई घ्यायची. तिथून 1.5 इंचानी शिलाई घ्यायची. डबल शिलाई करायची नाही त्याला. सरळ अशी आले आहे बघा. इथं 1.25 इंचाची बरोबर तयार पट्टी आहे. आता ब्लाऊज पीसचा कपडा सरळ पकडायचा आणि आपली पट्टी आहे ती उलटी पकडायची. इथं आपल्याला मशीनची आय बनवायची आहे. फोल्ड करून पट्टी कधीच बनवायची नाही. पायपिंग सिंगलच पट्टी धरायची आणि पायपिंग बनवायची. थोडा 2 मिनटं उशीर होईल पण पायपिंग आपली व्यवस्थित अशी येणार आहे. कारण ह्याला 3 प्रोसेसमध्ये आपल्याला ते करायचे असते. आणि डबल पट्टी धरली तर एकदाच जोडायची आणि पायपिंग पकडायची. ह्याला तसं नाही करता येत. ह्याला एकदा जोडून घ्यायची, परत थोडीशी पट्टी करायची आणि नंतर पायपिंग करायची असते. असं 3 वेळा होतं ह्याचं. त्यामुळं जरा वेळ लागतो पण एकदम व्यवस्थित अशी येते. की कधी कधी बघा आतला कपडा बाहेर पलटी पडतो, त्याला हात शिलाई करा, ते एकदम त्याचे हे होऊन जातात ना, प्रॉब्लेम होऊन जातात. त्याची फिनिशिंग पण जाते आपल्या ब्लाऊजची. म्हणून 2 मिनटं उशीर झाला तरी चालेल पण व्यवस्थित अशी पकडून घ्यायची. 1.5 इंचानी शिलाई एकदम सविस्तर पद्धतीने घ्यायची. एकदम गोल अशी पायपिंग येते. पट्टी लावताना थोडी पण खेचायची नाही तिला. व्यवस्थित अशी लूज धरून, कारण ती पट्टी क्रॉस असते ना, थोडी खेचली तर पायपिंग बिघडली जाते. पायपिंगला पिळे पडतात खेचल्यानंतर. व्यवस्थित गोल राऊंडला, कटोरीच्या पण गोल राऊंडला व्यवस्थित अशी गोल धरायची आणि शिलाई मारून घ्यायची. आता अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं तिथं पट्टी झाल्यानंतर. बाकीचे एक्स्ट्रा असते ते कटिंग करून टाकायची. परत पहिल्यापासून आपण चालू केलं तर ना तिथंच यायचं आणि बरोबर 1.5 इंच ठेवायची आणि राहिलेला कपडा खाली फोल्ड करून करायचा. जी आपली शिलाई असते, शिलाईची आहे ना शिलाई तिथली 1.5 इंचाची ती दिलेली, ती पट्टीच्या बाजूलाच आली पाहिजे आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. पाव इंचाची पट्टी तयार वरती बनली पाहिजे बघा. तशी एक सेम आली पाहिजे. तुम्ही 2-3 ब्लाऊज शिवले की तुम्हाला पण हे एकदम सविस्तर जमणार. पायपिंग व्यवस्थित असली तर कस्टमर पण आपल्याकडे भरपूर येतं. त्यांना पायपिंग खूप आवडते. बऱ्याच कस्टमरला पायपिंग पलटी पडलेली आवडत नाही. आपण फिनिशिंगनं काम करायचं, कस्टमर आपल्याकडे येतं. आपले ब्लाऊज बघितले की त्यांना आवडले पाहिजेत. शिलाई घेताना पट्टीच्या साईडला शिलाई मारायची, जेणेकरून पायपिंगवरती दिसली नाही पाहिजे.
पायपिंग पलटी तर बिलकुल पडत नाही. पट्टी जोडताना जी 1/2 इंचाचा कपडा असतो तो व्यवस्थित पट्टीमध्ये घालायचा आणि व्यवस्थित असं पकडून शिलाई मारायची. शिलाई एकदम साईडला मारायची म्हणजे पायपिंगवर दिसत नाही. हे माझ्या कस्टमरचेच ब्लाऊज आहेत. मी त्याच्यावरच तुम्हाला पायपिंग दाखवत आहे. त्यांना अशी पायपिंग खूप आवडते. बरोबर झालं. एक्स्ट्रा कपडा कटिंग करून टाकायचा. 1/2 इंच अर्धा इंच ठेवला तरी चालतो. बघा किती मस्त आलेले आहे. अशी पट्टी आली पाहिजे. अशी पट्टी आली की आपल्याला जेवढी बारीक मोठी पायपिंग पाहिजे तेवढी आपण करू शकतो. एकदम गोल अशी येते. बिना दोरीची पायपिंग गोल येते. कटिंग करून टाकायचा. आता एक्स्ट्रा कपडा बरोबर कटिंग करायचा. कटिंग व्यवस्थित करायचा जेणेकरून खालच्या मेन ब्लाऊजला कटिंग होऊ नये. व्यवस्थित कट टू कट कपडा कटिंग करून टाकायचा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ स्किप नका करू, कारण छोटे छोटे प्रॉब्लेम असतात पायपिंग करताना, ते तुम्हाला समजणार नाहीत नाहीतर. हे बघा किती गोल येते. आता बरोबर एका कडेने शिलाई घ्यायची आता त्याच्या वरून. पुढल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार तुम्हाला कटोरी कशी मोजायची आणि कटोरी किती नंबरची आहे हे ओळखायचे. एकदम सोप्या पद्धतीत सांगते. आपले व्हिडिओ पूर्ण बघत राहा. व्हिडिओमध्ये महत्त्वाचे असे मी टिप्स सांगत असते, ते नक्की फॉलो करा. कपडा बरोबर आता व्यवस्थित असा गोल पकडून शिलाई घ्यायची. किती गोल येते बघा. एकदम सोप्या पद्धतीत आहे. पायपिंगला पिळे तर बिलकुलच पडत नाहीत. पायपिंग व्यवस्थित असली तर आपला ब्लाऊज व्यवस्थितच दिसणार. एकसारखी येते, बारीक मोठी होत नाही. पायपिंग व्यवस्थित असली की ब्लाऊज एकदम मस्त दिसतो. पायपिंग कशी वाटते मला कमेंट करून सांगा. पुढला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू हे पण सांगा. प्रिन्स कटच्या कटिंगचे चेस्ट साईज सांगा मला, मी तुम्हाला कटिंग दाखवते. अगदी सोप्या पद्धतीत कटिंग आहे प्रिन्स कटची पण आपली. डायरेक्ट कपड्यावर आहे. आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि पुढे कपडा राहिलेला पलटी फोल्ड करून पकडायचा. मशीन तिथं फिरवून घ्यायची. बघा कटोरीच्या गळ्याला पण एकदम गोल असा शेप येतो. बघा आतमध्ये पलटी पडण्याचा तर कपडा राहतच नाही. ना हात शिलाई करायचं झंझट ना कशाचं. ब्लाऊज बघता क्षणीच आवडतो. बघा पूर्ण गळ्याला गोल अशी पायपिंग आलेली आहे. तुम्ही पण शिकणार, 2-3 ब्लाऊजला करा, ट्राय करा. एकदम मस्त आहे, सोपी आहे. आपण ह्या मेथडनं केली तर आपल्याला कोणाचीच पायपिंग आवडणार नाही. आपली पायपिंग एवढी मस्त येणार आहे. मैत्रिणींना शेअर करा. किती नंबरच्या कटोरीची कटिंग तुम्हाला मी सांगू ते पण मला कमेंट करून सांगा. ह्याची पण बघा कटोरी किती गोल आलेली आहे. आपण कटोरी डायरेक्ट पुठ्ठ्यावर काढतो. बघा पुढचा गळा पण गोल आलेला आहे कटोरीचा. पायपिंग पण एकदम मस्त आलेली आहे पुढच्या गळ्याला. आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला पुढील व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ लगेचच येईल. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय बाय.